नमस्कार शेतकरी मित्रांनो, शेतकरी राजा या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे. मित्रांनो, वातावरणामध्ये मोठा बदल बघायला मिळत आहे. आज रविवार 16 ऑगस्ट. आज दिवसभरामध्ये राज्याच्या काही जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसाची शक्यता आहे. काही भागांमध्ये पाऊस जोर कमीच आहे. तर मित्रांनो, छोटीशी अपडेट आहे. आज दिवसभरामध्ये होणाऱ्या पावसाचा आढावा आपण सविस्तर बघणार आहोत. जर आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, बेल आयकॉन बटन प्रेस करा दररोज व्हिडिओच्या अपडेट्ससाठी. चला तर सविस्तर जाणून घेऊया. तर मित्रांनो, आपण सुरुवातीला बघणार आहोत किनारपट्टीचा परिसर. किनारपट्टीला जर आज दिवसभरामध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्याकडे जर बघितलं, चांदगड, सावंतवाडी, वेंगुर्ला, मालवण, ओरस, कणकवली मध्यम सरींची शक्यता आज दिवसभरामध्ये आहे. या ठिकाणी पाऊस बघायला मिळू शकतोय. देवगड झालं, विजयदुर्ग, राजापूर, अनुस्कुरा, मडसोडी, लांजा सर्वत्र या ठिकाणी मध्यम स्वरूपाचा भाग बदलत जोरदार पावसाची शक्यता. रत्नागिरी, संगमेश्वर, जयगड, चिपळूण, दाभोलकडे पावसाची शक्यता आहे. तर खेड, दापोली, महाबळेश्वर, महाड, मांडणगड, हरिहरेश्वर सर्वत्र या ठिकाणी मध्यम ते काही ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता. मानगाव, लावासा, मुरुड, जंजिरा, नागोठाणे, अलिबाग, पेण, लोणावळा सर्वत्र या ठिकाणी मध्यम सरींची शक्यता आहे. मुंबईकडे जोर थोडा कमी आहे, हलक्या मध्यम सरी. नवी मुंबई, मुंबई, ठाणे, कुळगाव, बदलापूरकडे हलक्या मध्यम सरींची शक्यता आहे. शहापूरकडे मध्यम स्वरूपाचा होऊ शकतोय. मात्र वसई, विरार, सफाले, पालघर, वाडा या परिसरामध्ये पावसाचा जोर थोडा कमी आहे. नाशिक जिल्ह्याकडे जर बघितलं तर सुरगाणा पेठ, वणी, दिंडोरीकडे हलक्या मध्यम स्वरूपाचा होऊ शकतो. त्र्यंबक, इगतपुरी, गोटीकडे देखील मध्यम सरींची शक्यता आहे. मात्र जोर जो कमी आहे नाशिकमध्ये सिन्नर, निफाड, येवला, मनमाड, मालेगाव, नांदगाव, चांदवड, सटाणा या परिसरामध्ये पावसाचा जोर कमीच आहे. आज देखील अंशतः ढगाळ वातावरण बघायला मिळेल. अधूनमधून तुरळक ठिकाणी हलक्या सरींची शक्यता आहे. जोरदार पावसाची शक्यता आज देखील फार काही नाही. अहिल्यानगरकडे देखील बऱ्याच भागामध्ये वातावरण कोरडेच आहे. पुण्याकडे देखील पावसाची शक्यता कमी आहे. साताराच्या पश्चिमेला पाऊस बघायला मिळेल, मात्र पूर्व भागाकडे पावसाची शक्यता फार काही नाही. सोलापूरकडे देखील ढगाळ वातावरण राहील. विखुरलेल्या स्वरूपात तुरळक भागामध्ये हलक्या सरी पावसाची शक्यता कमीच आहे. कोल्हापूरकडे पावसाची शक्यता फार काही नाही. तर मित्रांनो, छत्रपती संभाजीनगर अंशतः ढगाळ वातावरण राहील. पावसाची शक्यता कमीच आहे आज दिवसभरामध्ये देखील. बीड झालं, परभणी, नांदेड तसं इकडे धाराशिव, लातूरकडे देखील आज दिवसभरामध्ये पावसाची शक्यता फार काही नाही. वातावरण कोरडे आहे. अंशतः ढगाळ वातावरण राहील. ऊन सावलीचा खेळ बघायला मिळेल. अधूनमधून तुरळक भागामध्ये हलक्या सरींची शक्यता आहे. जोरदार पावसाची शक्यता फार काही नाही. वाशिमकडे देखील पावसाची शक्यता फार काही नाही. हिंगोलीकडे देखील वातावरण कोरडे आहे. मात्र इकडे उमरखेड, हिमायतनगर, नांदेड जिल्ह्याच्या काही भागाकडे हलक्या सरी बघायला मिळू शकत आहे दिवसभरामध्ये. आता विदर्भात जर बघितलं तर विदर्भामध्ये नागपूर, भंडाराकडे हलक्या मध्यम सरींची शक्यता आहे. गोंदियाकडे जोर वाढलेला आहे. गोंदियामध्ये आपल्याला मध्यम स्वरूपाचा भाग बदलत जोरदार पाऊस गोंदियामध्ये बघायला मिळू शकतोय. महाराष्ट्राच्या पूर्व भागाकडे पावसाचा जोर वाढलेला आहे आज दिवसभरामध्ये. गडचिरोलीकडे मध्यम ते भाग बदलत जोरदार पाऊस. चंद्रपूरकडे हलक्या मध्यम सरींची शक्यता दिवसभरामध्ये आहे. यवतमाळकडे पावसाचा जोर कमी आहे. मात्र पूर्व भागाकडे काही ठिकाणी पाऊस बघायला मिळू शकतो. यवतमाळ आणि वर्धा जिल्ह्याच्या काही भागांमध्ये पावसाची शक्यता आहे. अमरावतीकडे मात्र ढगाळ वातावरण राहील. अधूनमधून तुरळक ठिकाणी हलक्या सरी बघायला मिळू शकतात. अकोलाकडे पावसाची शक्यता कमीच आहे. हलक्या सरी बघायला मिळू शकत आहे. वाशिममध्ये वातावरण कोरडे आहे. ढगाळ वातावरण राहील. पावसाची शक्यता कमी आहे. बुलढाणाकडे जर बघितलं दिवसभरामध्ये तर ढगाळ वातावरण आहे. बुलढाणा, मोठाला, खामगाव, मलकापूर ढगाळ वातावरण आहे. ऊन सावलीचं खेळ. तुरळक ठिकाणी हलक्या सरी बघायला मिळू शकतात. पावसाची शक्यता फार काही नाही. खानदेशामध्ये जळगाव, धुळे आणि नंदुरबारकडे पावसाची शक्यता कमीच आहे. जळगावकडे देखील वातावरण कोरडे आहे. धुळेकडे देखील पावसाची शक्यता कमी आहे. नंदुरबारकडे तुरळक ठिकाणी 1-2 भागामध्ये आपल्याला हलक्या सरी बघायला मिळू शकत आहे. जोरदार पावसाची शक्यता फार काही नाही. नंदुरबारकडे देखील वातावरण कोरडेच बघायला मिळू शकते आज दिवसभरामध्ये. तर मित्रांनो, चुकून जर तुमचा जिल्हा राहिला असेल तर कमेंटमध्ये अवश्य कळवा. आणि जर आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर एकंदरीत जर बघितलं तर जो हा काही किनारपट्टीचा परिसर आहे, किनारपट्टीला हलक्या मध्यम सरी. महाराष्ट्राच्या पूर्व भागाकडे विदर्भामध्ये आपल्याला हलक्या मध्यम सरी, तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस आज दिवसभरामध्ये बघायला मिळू शकतोय. तर मित्रांनो, पुढील 3 दिवसाचे जर वातावरण बघितले आपण, आज 16 तारीख आहे, उद्या 17, 18 आणि 19 या 3 दिवसाचे जर थोडक्यात वातावरण बघितले तर या 3 दिवसामध्ये आपल्याला विदर्भामध्ये पावसाचा जोर वाढलेला बघायला मिळेल. कोकणात देखील मध्यम सरींची शक्यता आहे. आणि मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, खानदेश, उत्तर महाराष्ट्रामध्ये, दक्षिण महाराष्ट्रामध्ये आपल्याला विखुरलेल्या स्वरूपात हलक्या सरी बघायला मिळू शकत आहे. या ठिकाणी पावसाचा जोर कमी आहे.